जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत पिंक लाईन दिसत आहे बघा. मेट्रो लाईन 6 चा मेट्रो स्टेशन. टू मच एलिव्हेटेड मेट्रो ट्रॅक. खाली फ्लायओव्हर आहे आणि वरती मेट्रो आहे. RAJVLR मेट्रो स्टेशन आता राईट साईडला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दिसत आहे. JVLR चा फ्लायओव्हर दिसत आहे. त्यापेक्षाही उंचावरती मुंबई मेट्रो लाईन 7 आणि त्याच्यापेक्षाही वरती मुंबई मेट्रो लाईन 6 आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझा मुंबई मेट्रो लाईन 9चा ब्लॉग तर पाहिला असणार. त्यानंतर मग GMLR म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा पाहिला असणार. तर आता मी तुम्हाला मुंबईमध्ये मुंबई मेट्रो लाईन 6 जे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत JVLR रोडवरती किती काम झाले आहे ते दाखवणार आहे. तर आता आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे विक्रोळीच्या साईडने म्हणजे निघून जोगेश्वरी ला आपलं ते JVLR मेट्रो स्टेशन आहे तिथपर्यंत आता आपण बघणार आहोत. चला तर मित्रांनो, हा बघा, हा माझ्या उजवीकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत JVLR जंक्शन, JVLR आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या. तर मित्रांनो, तुम्ही ते समोर बघत आहात, हा JVLR जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे. आता माझ्या पाठीमागे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि समोर आपल्याला मुंबई मेट्रो लाईन 6चं काम दिसत आहे. तर आता आपण इथून JVLRनी जोगेश्वरीपर्यंत जाणार आहोत. मुंबई मेट्रो लाईन 6चं किती काम झालं आहे ते बघत. आता या इथे बघा, इथे जे पिलर्सला पण कलर झालेला आहे आणि वरचा जो बेस स्लॅब आहे त्याला पण कलर झाला आहे. आता पुढे आपल्याला मुंबई मेट्रो लाईन 6चं एक मेट्रो स्टेशन दिसत आहे. त्याचं प्लास्टर आणि बाकी सगळं काम बाकी आहे, पण त्याचे जे काय पिलर्स आहेत आणि बीम्स आहेत त्याला कलर झालेला आहे. आणि लेफ्ट साईडला पण बघा, लिफ्ट शाफ्ट आहे. एस्केलेटरचे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे RCC स्ट्रक्चर ते पण झालेलं आहे. इथे स्टेअरकेस पण झालेली आहे, टेम्पररी रेलिंग लावलेली आहे. आणि ते सेंटरच्या पिलर्सला बघा, ही मुंबई मेट्रो लाईन 6 काय बहुतेक पिंक लाईन, तर पिंक डॉट्स असे ह्या पिलर्सवरती हे केलेले आहेत, पेंटिंग केलेलं आहे. त्याच्या वरती जर तुम्ही सेंटरला जर बघाल स्लॅबच्या, तर पिंक लाईन दिसत आहे बघा आपल्याला. तर हे इकडे हा जो स्काय वॉक जो आहे, स्काय फुट ओव्हर ब्रिज, त्याच्यावरून ही मेट्रो लाईन गेलेली आहे. इथे बघा पिंक लाईन दिसत आहेत पिलर्सवरती. हे जे काय पिंक डॉट्स पेंटिंग केलेले आहेत, बेसला एकदम मोठे आणि नंतर मग छोटे 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 होत गेलेले आहेत. आता पुढे गेल्यावरती आपण LBS रोडच्या वरच्या फ्लायओव्हरने पुढे बाहेर पडणार आहोत. तर आता हा बघा, इथपर्यंत हा असा स्लॅब झालेला आहे आणि पुढचं काम अजून पेंडिंग आहे. आणि इथे राईट साईडला जर बघाल तर बघा इथपर्यंत आहे. आता पुढे हा जो मधला जो स्पॅन आहे तो आता बाकी आहे. इथपर्यंत हे मॅक्झिमम कलर वगैरे झालं होतं. आता इथे बघा MMRDA राईट साईडला असे पत्रे वगैरे लावलेले आहेत. आणि नंतर मग हा एक ब्रिज आहे. आता पुढे आपल्याला इथे बघा, हे कलर अजून झालेलं नाही आहे या पिलर्सला आणि स्लॅब्सला पण प्लास्टर वगैरे सगळं बाकी आहे. पुढे तर रेनफोर्समेंट पण आपल्याला दिसत आहे. त्या इथे पण हे स्कॅफोल्डिंग लावून जर मग मोठे हे जे MS गर्डर्स वगैरे सगळे इथे हे प्लेस केलेले आहेत. त्या इथे पण हे बहुतेक इथे मेट्रो स्टेशन येणार असावं. हे वाईड बीम्स घेतलेले आहेत. इथे पण बघा, हे बरंचसं काम इथे बाकी आहे. या पिलर्समधनं रेनफोर्समेंट बाहेर सोडलेले आहेत टॉपला कास्टिंगसाठी. इथे पण बघा, ही आता जसा आपला हा
JVLR टर्न मारतो तशी मेट्रो टर्न मारून चालली आहे राईटला. या इथे पण बघा, इथे आपल्याला समोर आता लेफ्ट टर्न असा हा दिसत आहे. या इथे पण बघा, हे पिलरला एक वेगळं टाईपचं पेंटिंग केलेलं आहे पॅटर्न, आणि वरती पण त्याच्या बेस स्लॅबला पेंटिंग झालेलं आहे क्रीमिश ऑफ व्हाईट कलरचं. तर लेफ्टनी आता ही फिरून मेट्रो समोरच्या दिशेला चालली आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला दिसेल आपल्या विजन मध्ये. हे बघा, इथे आपल्याला दिसत आहे ही मेट्रो लाईन. परत राईट साईडला आली, JVLRच्या सेंटर वरून तिथे आता राईट साईडला गेली आहे. राईट वरून आता परत ही लाईन सेंटरला आलेली आहे. इथे पण पिलर्सला हे सगळं काम झालेलं आहे. स्लॅबच्या बेसला पण काम झालं आहे आणि पिंक लाईन पण सेंटरला दिसत आहे आपल्याला. हे इथे पुढे जर बघितलं तो मुंबई मेट्रो लाईन 6चा हा बेस स्लॅब जो आहे तो जवळपास ह्या फूट ओव्हर ब्रिज जो आहे स्काय वॉक त्याला टच झालेला आहे. पिलर त्याचे एकदम व्यवस्थित दोन्ही बाजूनी घेण्यात आलेले आहेत. पुढे आपल्याला एक मुंबई मेट्रो लाईन 6चं एक मेट्रो स्टेशन दिसत आहे. त्याचं पण काम चालू आहे. फक्त RCC वर्क झालेलं आहे आणि बाकी पण अजून पेंडिंग आहे. तर या इथे पण बघा, या बाजूला पण हा असा एक स्लॅब दिसत आहे. बहुतेक हा व्हेकल फ्लायओव्हर असावा लेफ्ट साईडला. आणि इथे हे मुंबई मेट्रो लाईन 6चं मेट्रो स्टेशन. इथे दोन्ही असे जॉईंट आहेत ह्या जंक्शनला. आता आपण हे पवई एरियामध्ये आलो आहोत. इथे पण बघा, परत या पिलर्स वरती अजून डिझाईन परत ही चेंज झालेली आहे. राऊंड रिंग्स आहेत मोठे आणि नंतर मग छोटे 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 होत गेलेले. कलर स्कीम एकदम सुंदर आहे. आता इथे पण बघा, इथे आपल्याला हा सेम प्रकार बघायला मिळत आहे. फुट ओव्हर ब्रिज जो आहे, फुट ओव्हर पेडेस्ट्रियन ब्रिज स्काय वॉक टाईप, त्याच्या रूफलाच बेस स्लॅब टच झालेला आहे मुंबई मेट्रो लाईन 6चा. इथे बघा, ही अशी मस्त लेफ्टला टर्न झालेली आहे. JVLR जसा टर्न होतो तसं. इथे राऊंड पिलर्स, इथे स्क्वेअर पिलर्स, दोघांना डिझाईन सेम आहे. कलर स्कीम तर इथे पण बघा, या पिलर्सला सर्क्युलर पॅटर्नमध्ये असे रिंग्स मोठे आणि नंतर मग छोटे छोटे असे हे केलेले आहेत कलर्स. रोड डिवायडरच्या सेंटरला असा ह्यूज असा हा पिलर आहे. आता दुपारचे 2:15 वाजले तरी सुद्धा एवढं ट्रॅफिक आहे या JVLR वरती. मे बी ही मुंबई मेट्रो लाईन 6 झाल्यावरती थोडं ट्रॅफिक कमी होण्याची शक्यता आहे.
तर या इथे पण आपण बघू शकतो, हा जो फुटओव्हर स्काय वॉक जो आहे, फुटओव्हर ब्रिज और स्काय वॉक, त्याला पण मुंबई मेट्रो लाईन 6च्या बेस स्लॅब टच झालेला आहे रूफला. आणि हे पिलर्सला पण असं हे सुंदर सर्क्युलर पेंटिंग केलेलं आहे. तर इथे पण अजून पुढे एक मेट्रो स्टेशन आपल्याला दिसत आहे. राईट हँड साईडला बघा, एस्केलेटरला जे लागणारे गर्डर बीम्स आहेत, RCC स्ट्रक्चर, ते रेडी झालेलं आहे. आणि लेफ्ट साईडला पण काम चालू आहे. ते दोन्ही बाजूला बघा, वरती आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहे. लेफ्ट साईडला आपल्याला एक स्टेअरकेस दिसत आहे. राईट हँड साईडला पण आपल्याला बघा स्कॅफोल्डिंग दिसत आहे कास्टिंगसाठी. इथे पुढे तुम्ही पुन्हा बघू शकता, परत इथे अजून एक डिफरंट पॅटर्न मध्ये ह्या पिलर्सला पेंटिंग केलेलं आहे. हे वर्टिकल व्हेरियस हाईट मध्ये हे वर्टिकल स्टेप्स पेंट केलेले आहेत या पिलर्सला. इथे पण हा स्लॅब झालेला आहे. त्याला मुंबई मेट्रो लाईन 6ची जी काय बेस लाईन जी आहे, सेंटर लाईन पिंक, ती पण पेंट केलेली आहे. इथे पण बघा, हे पिलर्सला कलर्स झालेले आहेत. इथे पण हे एक अजून एक मुंबई मेट्रो लाईन 6चं मेट्रो स्टेशन आलेलं आहे. या इथे बघा, हा स्लॅब जरा जास्त हाईट वरती आता आपल्याला दिसत आहे. आणि इथे पण बघा, हे सर्क्युलर पॅटर्न मध्ये असे लार्ज टू स्मॉल असे हे पेंटिंग याच्यावर केलेले आहेत पिलर्सवर. स्क्वेअर पिलर वरती पण राऊंड सर्कल्सचं पेंटिंग केलेलं आहे. तर इथे बघा, ही मेट्रो सेंटर लाईन वरून आता राईट साईडला टर्न झाली आहे. आणि तिथे त्याचं काम अजून पेंटिंग आणि बाकी सुद्धा सगळं काम बाकी आहे. इथे अजून स्लॅब कास्टिंग पण बाकी आहे ह्या एवढ्या पॅच वरती. हा पूर्ण पॅच असा पेंटिंग आहे. फक्त पिलर्सच हाफ पिलर्स झालेला आपल्याला दिसत आहेत. इथे पण बघा, हे फक्त पिलर्सच झालेले आहेत. आता पुढे थोडे पुढे आपल्याला बघा, इथे असं हे पिलर्स कम्प्लीट झालेले आहेत. त्याला पेंटिंग पण केलेलं आहे डिफरंट पॅटर्न मध्ये सर्क्युलर. आणि त्यावरती स्लॅब पण कास्ट झाले आणि स्लॅबच्या बॉटमला पण पेंटिंग केलं आहे. आणि त्याची मुंबई मेट्रो लाईन 6ची जी थीम आहे, पिंक लाईन, पिंक कलर, तो पण इथे दाखवलेला आहे. सिप्स पुढे आहे. RAJVLR मेट्रो स्टेशन आता राईट साईडला आहे. तर ह्या मुंबई मेट्रो लाईन 3चा स्टार्टिंगचा जो व्लॉग जो आहे तो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. मी मुंबई मेट्रो लाईन 3चं पहिलं जे ग्राउंडवरचं स्टेशन आहे, RAJVLR, तिथपासून ते BKC पर्यंत तो दाखवलेला आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आय बटनमध्ये पण त्याची लिंक दिली आहे. हे बघा, इथे परत आता हे डिफरंट पॅटर्नमध्ये सर्क्युलर कॉलम्सवरती पेंटिंग केलेले आहे. तर ह्या इथे तुम्हाला पुढे पण बघा, एक असं मेट्रो स्टेशन दिसत आहे. या इथे बघा, हे असं मेट्रो स्टेशन, त्याचं बेसला कलरिंग काम झालं आहे, पण वरती सगळं काम अजून इट इज अंडर प्रोग्रेस. बेसला इथं पिलर्सला पण काम अजून झाले, कलर काम झालेलं नाही अजून. म्हणजे मेट्रो स्टेशन्स
च्या परिसरातलं काम अजून पेंडिंग आहे. बाकी जे मधल्या ज्या लाईन्स आहेत, त्याचे जे काही पिलर्स आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन, प्लास्टरिंग आणि पेंटिंग झालेलं आपल्याला दिसत आहे. इथे हे पिलर्सचा पण कलर झालेला आपल्याला दिसत आहे. आता आपण फ्लायओव्हरवरून चाललो आहे आणि मेट्रोची जी लाईन जी आहे तिचे पिलर्स राईट हँड साईडला ते लोअर लेवलवरती आहेत. इथून असा हा सुंदर असा हा व्ह्यू आपल्याला दिसत आहे. तर हे आता आपण बघतो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत मुंबई मेट्रो लाईन 6 ची JVLR पर्यंत, म्हणजे JVLR वरून मुंबई मेट्रो लाईन 6 बघत आहोत. हे बघा इकडे पण हे दोन साईडला पिलर्स वरती हे असं बेस केलेलं आहे. त्या इथे पण हे असे पिलर्सला पेंटिंग केलेलं आहे, स्क्वेअर असो आणि सर्क्युलर असो. इथे पुढे पण हे एक मेट्रो स्टेशन आलेलं आहे. या मेट्रो स्टेशनच्या इथे बघा हे लिफ्ट, स्टेअरकेस, त्यानंतर मग पुढे पण एक स्टेअरकेस आपल्याला दिसत आहे. तर इथे बघा हा टू मच एलिव्हेटेड मेट्रो ट्रॅक किंवा मेट्रो स्लॅब आहे. ह्याची बरीचशी उंच अशी ही हाईट आहे. अच्छा, डबल डेकर फ्लायओव्हर आहे. खाली फ्लायओव्हर आहे आणि वरती मेट्रो आहे. या बघा हा स्लॅब, लोअर लेवलचा जो स्लॅब आहे हा व्हेहिक्युलर आहे आणि वरती मेट्रोचा स्लॅब आहे. या इथून बघा असा हा कम्प्लीट असा हा व्ह्यू मिळत आहे आपल्याला. इथे बघाल तर दोन्ही म्हणजे फ्लायओव्हर आणि वरती मेट्रोच्या बेसचं कलरचं काम पण झालेलं आहे. इथे बघा हे अजून एकदम डिफरंट स्टाईलमध्ये इथे हे पेंटिंग केलेलं आहे, कारण इथे कॉलमचा शेप थोडासा डिफरंट आहे. तर हे आता आपण जवळपास श्यामनगर तलावाजवळ पोचलो आहोत JVLR. तर इथल्या मंदिराचा पण सेपरेट ब्लॉग माझ्या प्रमोद तळवळकर या YouTube चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे पिलर्स वरती पिंक डिझाईन अजून पेंडिंग आहे आणि आता थोडं पुढे आपल्याला दिसत आहे. या मेट्रो लाईनला बराच काळ दिसत आहे, 2.5-1 वर्षापूर्वी, आणि त्याही अगोदर मी या मुंबई मेट्रो लाईन 6 चे 3-4 ब्लॉग्स बनवलेले आहेत. म्हणजे जोगेश्वरी ते विक्रोळी, परत विक्रोळी ते जोगेश्वरी. एक नाईट ब्लॉग पण मी केलेला आहे, नाईट ड्रायव्हिंगच्या वेळेचा. हे पण बघा ह्या स्क्वेअर पिलरला राऊंड पेंटिंग केलेली आहे, राऊंड सर्कल्स. लोअर लेवलला मोठे साईजचे आहेत आणि वरती जसे जातात हे छोटे छोटे होत गेलेले आहेत.
या इथे पण बघा, हा एक पॅच मधला पेंडिंग आहे. ते फक्त पिलर्स उभे केलेत आणि अजून स्लॅब बाकी आहे. इथे हे रोड वायडनिंगचं पण काम चालू आहे. तर आता आपल्याला समोर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दिसत आहे. JVLR चा फ्लायओव्हर दिसत आहे आणि मुंबई मेट्रो लाईन 6 ही आता समोर सरळ गेलेली आहे SV रोड आणि नंतर मग पुढच्या दिशेने. तर आता आपण राईट टर्न घेऊन बोर्डीच्या दिशेने जाणार आहोत. समोर बघा, आपल्याला मुंबई मेट्रो लाईन 7 ची ट्रेन जाताना दिसत आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर खाली वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, त्यावरती मुंबई मेट्रो लाईन 7 आणि त्याच्यावरती ही मुंबई मेट्रो लाईन 6 समोरच्या दिशेला जात आहे. तर आता आपल्याला राईट टर्न घ्यावा लागणार आहे. तर बघा, हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नंतर मग JVLR फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यापेक्षाही उंचावरती मुंबई मेट्रो लाईन 7 आणि त्याच्यापेक्षाही वरती मुंबई मेट्रो लाईन 6 आहे. तर बघा, आता ही मुंबई मेट्रो लाईन 7 आहे आणि पुढे बघा, हे जोगेश्वरी ईस्ट 711 नंबरचं हे मुंबई मेट्रो लाईन 7चं मेट्रो स्टेशन आहे. ही लाईन ऑपरेशनल आहे आणि याचे भरपूर ब्लॉग्स माझ्या प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवरती आहे. द मेट्रो कार्ड कसं यूज करायचं, तुम्हाला प्रत्येक वेळेला लाईनीत उभं राहायची गरज नाही, त्याला कसं ॲप्लाय करायचं, कसं मिळेल, त्याचा पण एक सेपरेट ब्लॉग माझ्या प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवरती आहे. तो तुम्ही नक्की बघा. हे बघा, हे मुंबई मेट्रो लाईन 7चं स्टेशन आणि बाजूला JVLR फ्लायओव्हर आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे JVLR वरून मुंबई मेट्रो लाईन 6चा ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.